काही मित्र मला विचारायचे, "नवीन वर्षाची सुरुवात झाली ना बाबा, तू नवीन वर्षामध्ये कोणती संकल्पना करणार? तू नवीन वर्षामध्ये काय करणार? तू नवीन वर्षामध्ये वाचन करणार का नाही? तुझा छंद काय असणार?" मी त्या नवीन मित्राला म्हणायचो, "भावा, जे काय करायचं ते मी आत्तापासूनच करणार नाही, ते रोज करणार. नवीन वर्ष आणि जुनं वर्ष हे याच्यात आणि त्याच्यामध्ये काही संबंध नसतो. कामं करायची तर वर्षातल्या 365 दिवस आपण रेग्युलर काम करायला पाहिजे आणि रेग्युलर पुस्तकाचं वाचन करायला पाहिजे, ही मी त्याला सांगायचो. भावांनो, याच विषयाबद्दल मी तुम्हाला पण सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ ऐकत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं ऑल नोटिफिकेशनचं बटन सेट करून ऑल ऑल नोटिफिकेशनला सेट करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. भावांनो, मला माझे मित्रमंडळी विचारायचे, "दिलीप, अरे नवीन वर्षाची सुरुवात झाली. तू नवीन वर्षामध्ये काय-काय करणार? तू नवीन वर्षामध्ये वाचन करणार का नाही? आणि काय संकल्पना ठेवली तू तुझ्या मनामध्ये नवीन वर्षाची ते मला तर सांग ना." मी त्याला म्हणायचो, "भाऊ, मी जे सांगणार ते तुम्हाला पटणार पण नाही आणि ते तुम्हाला आवडणार पण नाही." तर ते मला म्हणायचे, "भाऊ, सांग ना रे." मी म्हणायचो, "दादा, अरे मी जे संकल्पना तुम्हाला सांगणार आहे, ती मी संकल्पना रोज करायचो. रोज वाचनासाठी शाळेमध्ये पुस्तकं घ्यायचो. रोज जे काही कामगिरी आहे, ती आपण रोज करायची. यामध्ये नवीन वर्षाचा, जुन्या वर्षाचा काही संबंध नसतो भाऊ. भावांनो, जे काही काम करायचे असेल, जे काही वाचनाची आवड असेल, ती आपल्या मनातच जोपासली पाहिजे. हे माझं सांगणं आहे भाऊ तुम्हाला. आता एखादा मित्र आहे, तो खूप व्यसनी आहे. त्याला म्हटलो आपण, "भाऊ, हे सर्व सोडून दे ना." तर आपण तो काय म्हणणार आपल्याला, "दादा, यार खरं यार, शपथ यार, मला सोडायची होती, पण मी नवीन वर्षामध्ये सोडून देणार आहे सर्व." मग काय, आपण नवीन वर्ष लागतंय. मग जातो आपण त्याच्या घरी. "काय भावांनो, काय भावा, तू तर हे सोडून देणार होता ना सर्व?" "अरे काय भावा, जाऊ दे. आज तर घेतली, पण मी उद्या पण सोडून देईल." हा त्याचा दिनक्रम रोजचा रोज चालू राहतो. भावांनो, जे काही वाईट वस्तू, जे व्यसन आहे ते सोडायला वेळ लागत नाही. आपण ते कधीही सोडू शकतो. आपण म्हणतोय, की मी अ, गाडी नवीन वर्षाला घेणार आणि गाडी नवीन वर्षाला शिकणार आणि शाळा पण नवीन वर्षाला शिकणार, असं म्हणून जमणार का? नाही ना. भावांनो, एक काम करा. आता पुढलं 2027 लागणार आहे. ह्या 2027ला तुम्ही भाकर खाण्याला सुरुवात करा, जेवण करण्याला सुरुवात करा. तुम्ही करणार का? नाही ना. जेवणाचं तुम्ही विसरणार नाही. जेवण तर तुम्ही रोज करणार. मग भावांनो, जे काही कामगिरी असेल, आपले वाचन असेल किंवा हनुमान चालीसा पठण असेल किंवा जे काही तुम्ही रोजच्या दिनचर्या असत्या, तर त्या रोज करायला पाहिजे आणि नवीन वर्षालाच काय घेणं-देणं आहे याचं, हे तुम्ही समजायला पाहिजे. भावांनो, माझी संकल्पना माझी मी कोणाला सांगून करत नाही. जे करायचं मी माझ्या मनानेच कारभार करतो. तर भावांनो, तुम्ही पण आपल्या मनानंच जे काही ठरवलेलं असेल, तुमच्या ज्या मनामध्ये जिद्द असेल, ती जिद्द तुम्ही पूर्ण करायची. नवीन वर्षाची वाट न बघता तुमच्या कामाला तुम्ही सुरुवात करायची. भलेच तुम्हाला स्ट्रगल हे अवघड जाईल जिंदगीमध्ये, पण त्या स्ट्रगलमध्ये तुम्हाला यश नक्की मिळेल आणि स्ट्रगल करणे हा जीवनामध्ये सोपा नाही भावांनो. स्ट्रगल हा खूप अवघड आहे. म्हणून म्हणतो भावांनो, हा नवीन वर्ष आहे. नवीन वर्षानिमित्त तुम्हाला सांगतोय, की जेव्हा तुम्ही हातामध्ये पुस्तक वाचण्यासाठी घेतलं किंवा एखाद्या चित्रपटामध्ये तुम्ही स्ट्रगल करत आहात,
ते स्ट्रगल तुमचं पूर्ण होऊ द्या आणि स्ट्रगल तुमचं शेवटपर्यंत चालू द्या. ही माझी कळकळीची विनंती आहे भावांनो. बाकी तुमचं या व्हिडिओमध्ये काय म्हणणं आहे? त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्व मित्रपरिवारांना माझ्या व माझ्या परिवारातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.